चेंडू यावेळी चेंडू अतिशय सुरेख चेंडू टप्पा पाडल्यानंतर काहीसा बाहेर येतोय, पंचांचा इशारा येतोय तो अवांतरचा आणि या अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा एक धाव अंकित केली जाते ती यावेळेस शिवगर्जन स्पोर्ट क्लब कळंब संघाच्या माध्यमातून धावसंख्या धाफलकावरती आता मात्र बिनगडी बाद 2 दोन्ही धावा ह्या अंकित केल्या गेल्या त्या मात्र अवांतर या संख्येमध्ये पहिला चेंडू टाकला तो देखील नोबत चेंडू होता यावेळेस चेंडू गेला तो अवांतर म्हणजे वाईड असे एकूण 2 धावा अवांतर मिळतात यावेळेचा चेंडू लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता असफल ठरतोय चेंडू जातोय तो फाईन लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये जिथे पुन्हा एकदा 1+1 अशा 2 धावा आता मात्र मिळतात या 2 धाव समीकरण मात्र 2 ने वाढत आहेत धावसंख्या थांबते ती आता मात्र बिनगडी बाद 4च्या घरामध्ये बघा कोणताही चेंडू न फेकता आता मात्र निश्चित मी म्हणेल 4 धावा मात्र एकवटल्या गेल्यात त्या मात्र यावेळेस शिवगर्जन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाच्या या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा न समजणार चेंडू होता मी म्हणेल चेंडू आणि बॅटचा कोणता ताळमेळ नसल्यामुळे काय चेंडू गेला विसावला तो यष्टीरक्षक सचिन कारवारच्या हातामध्ये आणि सचिन कारवार मात्र कोणतीच चूक करत नाहीये पहिला निर्धाव चेंडू टाकण्यात पहिला एक लिगल डिलिव्हरी टाकण्यात यशस्वी होतोय तो मात्र गोलंदाज सागर दरेकर विरुद्ध फलंदाज बाबू लोहारला कोण विसरून चालेल ज्यांनी अर्धशतक मात्र झळकावलं होतं आपल्या संघाच्या वतीने असा हा एक तडाखेबंद विस्फोटक फलंदाज सागरच्या विरुद्ध खेळतोय या दरम्यान अतिशय सुंदर परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस म्हणतात 1 ओव्हर दचा इथं इशारा येतोय नक्कीच या दरम्यान तुम्हाला यावेळेस या आणि अशा प्रकारचा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकता येणार नाही निश्चित एक परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारची डिलिव्हरी यावेळेस केली गेली परंतु या डिलिव्हरी मात्र आक्षेप घेतला गेला स्क्वेअर लेग पंचांकडून आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला गेला या दरम्यान चेंडू काही काळ हवेत वास्तव्य करतोय चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मंगेश बागाचे चेंडू हातून सुटेल तोपर्यंत निश्चितच 2 धावा आता मध्ये एकवटल्या गेल्यात या 2 धाव समीकरण मध्ये 2 ने वाढते धावसंख्या थांबते ते बिनगडी बाद 6च्या घरामध्ये बिनबाद 6 ही धावसंख्या धाफलकावरती अंकित केली जाते निश्चित मी म्हणेल की शिवगर्जन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला संघर्ष चषक 2024 या क्रिकेट शृंखलेमध्ये या क्रिकेट मालिकेमध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर मग मात्र तुम्हाला षटकार चौकारी आतिबाजी तुम्हाला करावी लागणार आहे कारण समोर आहे तो निश्चितच एक अनुभवी आणि विस्फोटक फलंदाजांचा आणि खेळाडूंचा भरणा असलेला संघ तो म्हणजेच जय मल्हार स्मॅच फॉर फिटनेस हा संघ या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू टप्पा पर्यंत काय न समज चेंडू होता या दरम्यान चेंडू गेला तो मात्र पुन्हा एकदा निर्धाव आणि वारंवार असं म्हणेल ना पप्पी सर की नक्कीच मी म्हणेल की जितके चेंडू तुम्ही निर्धाव खेळाल ना तितका दबाव हा तुमच्यावरती हा ऑटोमॅटिक निर्माण होणार आहे या दरम्यान मुंबई पुणे हायवे इकडून आपण पाहतात गोलंदाज येतोय तो गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर दरेकर यावेळेस बघा पुन्हा एकदा चेंडू सुरेख चेंडू न समजणार चेंडू होता यावेळेस मात्र खांद्यांचा कोणताही अतिरिक्त वापर केला गेला नाही त्यामुळेच काय चेंडू सबमरीन डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारची डिलिव्हरी पाहायला मिळाली कोणताही बाउन्स न पाहायला मिळाला जो अंदाज बांधला होता त्याहीपेक्षा कमी उसळी घेतली गेली आणि त्यामुळे काय तो चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव यावेळेस बघा आपल्या खांद्यांचा आपल्या शोल्डरचा अतिरिक्त वापर केला गेला त्यामुळे काय चेंडूने यावेळेस मात्र इशारा केला मात्र षटक संपते पंचांचा इशारा येतोय तो मात्र षटक समाप्तीचा धावसंख्या आहे ती 7 एक षटकाचा म्हणजेच 6 चेंडू खेळ संपलेला या 6 चेंडूमध्ये याचा विचार केला तर जवळपास 4 चेंडू खेळला गोलंदाजचा विचार केला तर सागर दरेकरने मात्र चांगला अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा केला गेला होता आणि मी म्हणेल की बाबूने मात्र पूर्ण षटक पूर्ण खेळून काढले आणि फक्त 2 धावा मात्र एकवटल्या बाकी सर्व जे धावा आहेत ना ह्या मात्र अवांतर म्हणजे 5 धावा या अवांतर आल्या म्हणजे बघा जवळपास पहिल्या 2 चेंडूवरती जवळपास 3 धावा दिल्या तर नंतर देखील त्यांनी चांगलं पुनरागमन केलं चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सागर दरेकर यांनी आणि त्याचा परिणाम म्हणजे काय एका मर्यादित धावसंख्येवरती रोखून ठेवलं ते शिवगर्जन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला या दरम्यान विनंती असेल मुख्य पंच केतन आणि स्क्वेअर लेग अंपायर शशी यांना की आपण सूचना करायची आहे की कृपया खेळ त्वरित चालू करायचा कारण जवळपास आपण जर बघितलं तर जो अपेक्षा आहे जवळपास 12:45 म्हणजे 12:39 वेळ दर्शवते ती घड्याळ आपलं जवळपास आपण एक सामना आपण मागे आहोत त्यामुळे थोडी घाई गडबड करायची आहे
नवीन गोलंदाज अनुप. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज अनुप, जो मुंबई पुणे हायवे एंडकडून मारा करेल. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू न समज चेंडू होता. आडवा बॅटने लॉफ करायचा होता, चेंडूला भिरकावून लावायचं होतं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून, परंतु निश्चित बॅटचा आणि चेंडूचा कोणता संपर्क होत नाही आणि त्यामुळेच ही काय मी म्हणेल चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव या स्वरूपामध्ये. यावेळी चेंडू पुन्हा एकदा आपटला चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय अवांतरचा आणि अवांतर धावसंख्येने मात्र स्थिरवलं धावफलक. आता मात्र कुठेतरी 1ने पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते ती बिनगडी बाद 8च्या घरामध्ये. अवांतर धावसंख्येचा बघितलं तर बरेचसे एक्स्ट्रा धावा मात्र दिल्या गेल्यात. यावेळेस जयमल्ला स्मॅच फॉर फिटनेस या सामन्याच्या माध्यमातून जिथे आता मात्र 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावीनंतर समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 9च्या घरामध्ये. गोलंदाज अनुपचा विचार केला तर एक उंच पुरा गोलंदाज जो मुंबई पुणे हायवे एंड करून एक मारा करेल तो उजव्या त्याचा फलंदाज सलमान याला. सलमानचा विचार केला तर सलमान याने आतापर्यंत 1 चेंडू खेळला आहे, परंतु कोणतीही धावसंख्या श्रीगणेशा केला नाही येतो गोलंदाजच्या विरोधात. या दरम्यानचा चेंडू मात्र चेंडू गेला तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे मंगेश बागल चेंडू खाली येतात. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. फलंदाज बाबू करवी आणि फलंदाज धावसंख्या आहे ती 11-3 चेंडू झालेले आहेत. सलमान आणि फलंदाज बाबूचा विचार केला होता. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागली. या दरम्यान आपण जर बघितलं तर ज्यावेळेस आपल्या बॅटमन चौकार षटकार येत नसतील ना त्यावेळेस दबाव तंत्राचा म्हणजे रनिंग बिटवीन द विकेटचा आपण जर वापर केला तर मग मात्र आपण दबाव निर्माण करू शकतो. परंतु या दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण परंतु प्रयत्न मात्र असफल ठरत आहेत. चेंडू गेला तो सीमेरशी नजदीक 1 बाउन्स चौकारानिशी. ओ टू DJ. चेंडू राईट ऑफ द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी पुन्हा आता संधी मिळते ती DJला. फटके मारून आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत फलंदाज सलमान याने. कारण बराच वेळ शांत असलेला फलंदाज आता मात्र आपला गिअर शिफ्ट करतोय, कारण त्याला माहिती आहे की संघर्ष चषक 2024 या क्रिकेट शृंखलेमध्ये या क्रिकेट मालिकेमध्ये आपल्या संघाचं स्थान नक्कीच जर आढळ करायचं असेल आणि आपल्याला पुढील फेरीमध्ये प्रवेश जर मिळत असेल ना तर मग मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला रिस्क घेणं एक्सेलरेट करणं मात्र गरजेचं असणार आहे आणि तेच ओळखलं पाहिलं. आणि फलंदाज सलमान याने मात्र बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार केले गेले. त्या प्रहारच्या माध्यमातून आपण विचार केला तर 2 षटकाचा खेळ संपलेला म्हणजे जवळपास 12 चेंडूंचा खेळ ते संपलेला आहे. या 12 चेंडूच्या संपल्यानंतर धावसंख्या फलकावर ते मात्र 10.50 सरासरीने 21 बिनगडी बाद 21 ही मात्र एक जमेची बाजू असणार आहे. फलंदाज बाबूचा विचार केला तर बाबू अद्याप देखील शांत आहे, परंतु सलमानची बॅटमध्ये तडपली. 1 चौकार 1 षटकार मारून निश्चितच आपला चांगला 12 या धावसंख्येचं योगदान दिलं आहे आतापर्यंत फलंदाज बाबू याने. आता मात्र विचार करण्यास भाग पाडलंय तो संघ नायकाने कोणत्या गोलंदाजाला मार्गस्थ करावं जेणेकरून जो वाढता आलेख आहे तो वाढता आलेख मात्र कुठेतरी थांबवता आला पाहिजे. तर चला पण व्यवस्था इथे केली गेलेली आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संघर्ष मित्र मंडळाच्या पवेलियनमध्ये. गोलंदाज आपण पाहत आहात
अवांतर चेंडू येतोय. गोलंदाज मनबडसाठी हा चेंडू पुढचा चेंडू दरम्यान चेंडूला मात्र आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रात खेळले गेले चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एकच धाव आता मात्र मिळते. एका धावच्या 12 समीकरण मात्र एकने जाऊन थांबतंय ते 23च्या घरामध्ये. नक्कीच मी म्हणेल शिवकर्णी संघासाठी एक जमीची बाजू एक म्हणजे की अद्याप कोणताही फलंदाज सलामी आला एकही फलंदाज मात्र बाद झाला नाहीये. एक चांगली भागीदारी यावेळेस इथे म्हणता येईल. थोड्याच वेळामध्ये जेवणाचे काउंटर्स इथे सुरू होतील आणि निश्चित मी म्हणेल की सर्व उपस्थित खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना मात्र खमंग जेवणाचा आस्वाद गरम गरम जेवणाचा आस्वाद मात्र भेटेल. या दरम्यान खराब चेंडू परंतु समजा घेता येत नाहीये. चेंडू खाली येतोय तो राजेश पुजारी आणि राजेश 0 एरर आणि याचबरोबर पहिला मोठा हादरा मिळतोय तो शिवगण स्पोर्ट क्लब कळंब संघाला. आणि आपण वळूया DJ यांच्याकडे. तर चला नक्कीच साऊंड एकदाच लावायचा समोर. ते आपण घेऊ शकता. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज मनबड्याचा. या दरम्यान चेंडूला काही काळ वगैरे आपल्या ऑन साईड क्षेत्रामध्ये खेळून काढले. चेंडू जातोय स्वतः चेंडू खाली तो क्षेत्र गोलंदाज चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावामध्ये धावून पूर्ण करतोय. या 2 धावांच्या भारत समीकरणामध्ये 2 ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती 26च्या घरामध्ये. आतापर्यंत बघितलं तर गोलंदाज मनबड्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. 4 चेंडू फेकत 4 धावा देत एक महत्त्वाचा गडी त्यांनी बाद केलाय. नक्कीच मी म्हणेल की जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीवरती आतापर्यंत खरा उतरलाय तो मात्र गोलंदाज मनबड. स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची अशी स्पर्धा संघर्ष चषक 2024 एक दिवसीय रबर बॉलची स्पर्धा ही या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं क्रीडा शौकीनांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि नक्कीच संघर्ष स्पोर्ट क्लब कळंब संघाची स्पर्धा म्हटली ना की काही ना काही नाविन्य असतं. आणि आपण जर बघाल तर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना तसेच खेळाडूंना मात्र भोजनाची व्यवस्था स्नेहभोजनाची व्यवस्था मात्र केली गेली आणि ते काउंटर्स देखील ते सुरू केले गेले त्याची आपण नोंद घ्यायची. आणि याचबरोबर मी म्हणेल की लवकरात लवकर जाऊन मात्र खमंग मेजवानीचा स्वाद घेत सामना आपण एन्जॉय करायचा आहे. या दरम्यान आपण पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळूया. चालू सामना जर बघितला तर शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या 2 संघादरम्यानची ही लढत यावेळेस आपण पाहत आहात. खेळपट्टीवरती 3 षटकांचा म्हणजे जवळपास 18 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. आणि या 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर एक गडी बाद 27 ही अवस्था आहे ती शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. अंतिम षटक कोण घेऊन येणार याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे. तर चला जे खेळाडू किंवा क्रीडा रसिक ज्यांनी आस्वाद घेताना असेल स्नेह भोजनाचा तर कृपया त्यांना विनंती आहे की काउंटर्स खुले झालेले आहेत जेवणाचे. कृपया आपण या मेजवानीचा आनंद घ्यावा.
आज जर बघितलं तर आज दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल, कारण संघर्षचे सगळे आजी माजी ज्येष्ठ श्रेष्ठ आज सगळे खेळाडू आज एका छताखाली आपल्याला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. मी म्हटलं होतं की राजेश पुजारी म्हटलं की 0 एरर असतो, झेल पूर्ण होते, परंतु पंचांचा इशारा येतोय तो नो चेंडूचा 1+2 अशा एकूण 3 धावा. आता मात्र माफ करा 1+1 बाद. एक धाव मिळेल, 1 नोचे एकूण 2 धावा आणि फलंदाज बाद. मात्र खेळपट्टीवरती पाचारण करतोय. फलंदाज अभिजित डाऊर. डाव खुराचा एक विस्फोटक फलंदाज ज्याने एकेकाळी आपल्या नावाचा डंका वाजवला असा फलंदाज अभिजित डाऊर. नक्कीच मी म्हणेल की बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना उपस्थित प्रेक्षकांना मात्र याची बॅट मात्र तळताना दिसेल. यावेळेचा अकोटप्पा चेंडूचा 1 फॉर द ओव्हरचा इशारा, पंचांच्या इशारा देतो नो चेंडूचा. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू. धावसंख्या फलकावरती मात्र 30. हॅलो, सर्वांनी जेवायला जायचं आहे. संघर्ष मित्रमंडळ खेळाडू सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हनुमा तरफ से. आणि जेवायला व्यवस्थितपणे जायचं. या 6 धाव समीकरणामध्ये 6ने वाढते धावसंख्या थांबते. ती 37च्या 3 गडी बाद 37च्या धावसंख्येवरती. येताना पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता, पंचांचा इशारा नो चेंडूचा. थोडंसं खराब लाईन आणि लेंथ म्हणावी लागेल गोलंदाज सचिन कारवाची. विचार केला तर जवळपास या षटकातील हा 4था नो चेंडू आहे.
धावसंख्या आहे ती मात्र 3 गडी बाद 38. नक्कीच जरी मर्यादित धावसंख्येवरती जरी रोखलं असेल तरी देखील क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नक्कीच आपण कोणत्याही संघाला मात्र आपण दुबळा समजू नये. कारण विचार केला तर नक्कीच या धावसंख्या देखील ज्या आपण आव्हांत टाकतात आणि त्या आव्हांत चेंडूत ज्या धावा येत आहेत ना त्या धावसंख्येचा आपण देखील जर पाठलाग करताना थोडी दमछाक जर पाहायला मिळाली तर मग मात्र याचा परिणाम मात्र वेगळे होतील. या दरम्यान एक धाव आता मात्र मिळते. धावसंख्या जाऊन थांबते ती 39च्या घरामध्ये. 3 गडी बाद 39 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच फलंदाज पिंट्या आणि फलंदाज एडी यावेळेस युनाइट नंबर 5 आणि युनाइट नंबर 4 देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुराचा फलंदाज अभिजित देखील लोक स्वस्तात बाद झाला. नक्कीच त्याची देखील बऱ्याच कालावधीनंतर बऱ्याच वर्षांतर यावेळेस तो खेळपट्टीत आपल्याला पाहायला मिळाला. परंतु असं म्हणतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन कॅन परफेक्ट चा अभाव असल्यामुळे फलंदाज अभि देखील बाद झाला. या दरम्यान एक लॉलीपॉप झेल मात्र सुवर्ण संधीमध्ये सोडतोय तो यावेळेस क्षेत्ररक्षक तिवारी आपण ज्याला ओळखतो. एक चित्ता ज्याला म्हणतो आपण. यावेळेचा चेंडू बघितला राईट ऑन द स्लॉट होता प्रयत्न मात्र सफल ठरतो तो क्षेत्ररक्षक. आणि या दरम्यान फलंदाज आता मात्र होतोय बाद आणि 6वा मोठा हाताला मिळतोय तो शिव गणेश फुटलं कळंबोली या संघाला. आणि
टॉससाठी यायचंय. तर 42 धावा करून 43 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस प्रारंभिक जोडी सागर दरेकर आणि फलंदाज हॅपी सिंग. यावेळेचा पहिला चेंडू निहालचा सागर दरेकरसाठी पॅड लाईनमध्ये चेंडू केला गेलेला आहे. नक्कीच लेगलान्स होता करायचा परंतु प्रयत्न होता असफल ठरतोय. बॅटचा फ्लो जर बघितला ना तर चेंडू निघून गेल्यानंतर बॅटचा फ्लो आला गेला त्यामुळे काय एक धाव मात्र मिळते. या एका धाव समीकरण मात्र 1ने वाढते. सागर दरेकर आपल्या धावसंख्येचा श्रीगणेश करतोय 1. या धावसंख्येने आपल्या संघाचा धावसंख्येचा या दरम्यानचा हॅपीसाठी हा चेंडू हॅपीने चेंडूला भिरकावून लावलं आहे ते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या 12 समीकरण मात्र 1ने पुढे सरतोय. धावसंख्येचा फलक मात्र 1 पुढे सरतोय आणि विजयाच्या दिशेने एक पाऊल आगेकूच करतोय तो जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए हा संघ. सागर दरेकर खेळतोय आपला नाबाद 1. हॅपी सिंग आपल्या नाबाद 1 म्हणजे धावसंख्येचा श्रीगणेश केला आहे तो फलंदाज हॅपी सिंगने 1. तर चांगला टिचून मारा करतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाज निहाल. यावेळेचा चेंडू पंचांकडे दाद मागली जाते परंतु पंचांनी बघितलं की या दादमध्ये या अपीलमध्ये उत्साह जास्त होता आत्मविश्वासाची कुठे कमतरता जाणवली म्हणून काय स्क्वेअर लेग पंच केतनने ती मात्र अपील फेटाळली गेली. पुन्हा आता गोलंदाज तयार. मुंबई पुणे हायवे एंड करून एक जलदगती गोलंदाज निहाल मारा करेल तो तडक्यावंद फलंदाज सागर दरेकर याला. या दरम्यान चेंडू खाली क्षेत्रशः दोन येत आहेत. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळाली. फलंदाज हॅपी सिंग आणि फलंदाज सागर दरेकरच्या माध्यमातून जिथे एक धाव होती ना तिथे 2 धावा मात्र एकवटल्या गेल्यात आणि नक्की मी म्हणेल की अशा प्रकारचा दबाव तंत्राचा वापर जर तुम्ही केला गेला प्रतिस्पर्धी संघावरती तर मग मात्र निश्चित मी म्हणेल की हा सामना तुमच्या बाजूने झुकू शकतो. या दरम्यान येणारे 20 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे ती यावेळेस. या दरम्यान खराब चेंडू लोअर फुटला चेंडू होता. या चेंडूमध्ये घणाघाती प्रहार आणि सागर दरेकरच्या बॅटमधून येतोय तो पहिला वैला आत्मविश्वासपूर्ण फटका 6 धावांसाठी. ओ टू डीजे. या दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू बॉडी वेट ट्रान्सफर केला आपल्या बॅक फुटवरती आणि पुन्हा एकदा फायनलच्या डोक्यावर मिळतोय तो दणदणीत खणखणीत संघर्षमय संघर्ष 2024चा हा क्लास दर्जेदार षटकार.
परत 15 या धावसंख्येमध्ये 300 स्ट्राईक रेटनी. दरम्यानचा हा चेंडू खराब चेंडू राईट स्लॉट स्वतः स्ट्रिच केला चेंडूवरती पोहोचण्यापर्यंत आणि चेंडू गेला तो डीप मिडच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरिता. नक्कीच मी म्हणेल आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 7 धावांची गरज. षटकार क्रमांक 4 कोण थांबवणार फलंदाज हॅपी सिंगला. जवळपास 450 स्ट्राईक रेटने 6 चेंडू आणि 27 धावांवरती खेळतोय तो फलंदाज हॅपी सिंग. धावसंख्या फलकावरती आता मात्र 42. 13 चेंडू आणि 1 धावेची गरज. धावसंख्या ती 42. 1 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकार आणि 1 दुहेरी. तर 5वा षटकार येणार का. धन्यवाद. षटक संपलेलं आहे. 12 चेंडू आणि 1 म्हणजे जवळपास धावसंख्येची बरोबर झालेली आहे. तर सागर दरेकर आपल्या स्टाईलने हा सामना संपवणार की एकेरी दुहेरी धावा देऊन हा सामना संपेल. नक्कीच गोलंदाज सुनील यावेळेस येतोय. जवळपास हा सामना ड्रायव्हिंग सुट्टी आपण 99% हा सामना जिंकला आहे तो जवळपास रणजित जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघाने. या दरम्यानचा चेंडू येतोय घणाघाती प्रहार आणि फलंदाज सागर दरेकर आपल्या स्टाईलने मात्र हा सामना संपवतोय. सागर दरेकरच्या बॅटमॅनने आलेला हा नक्कीच तिसराच षटकार म्हणजे 6 चेंडू 21 धावांची घणाघाती खेळी. तर हॅपी सिंगने केली 7 चेंडू आणि 27 धावांची खेळी केली. नक्कीच मी म्हणेल जवळपास